आधी एक मोठी बातमी विलास अशी की उत्सुकता सगळ्यांना ही की भाषण किती होणार, कोणाकोणाची होणार, आधी कोणाचं होणार, नंतर कोणाचं होणार, तर त्या संदर्भाची माहिती मिळते। 4 भाषणे एकूण होणार आहेत। संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यामध्ये एकूण 4 भाषणे होत आहेत आणि या जल्लोष मेळाव्यात प्रमुख नेत्यांची जी भाषणे होणार आहेत त्यात कॉम्रेड प्रकाश रेड्डी जे सीपीआयचे नेते आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे खासदार आहेत, सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। क्रम सुद्धा कदाचित हाच असणार आहे। पण आता सिनेमाचा उल्लेख केला, ठाकरे 2 असं येऊ शकतं असं सुतवाच जरी पानसनी केलं असलं तरी आजचा हा जो क्लायमॅक्स आहे, 2 भाऊ बिछडे हुए 20 वर्षाचा ते वेगळे झाले आणि आज ते एकत्र येत आहेत। मराठीवरचं संकट आलं आणि वेगळे झालेले भाऊ एकत्र आले। हे कुठल्या सिनेमाच्या पटकथेपेक्षा सुद्धा कमी नाहीये आणि इतकं इंटरेस्टिंग आहे हे सगळं राजकारण महाराष्ट्रात। बरोबर आहे। पुन्हा आपण वरळी डोममध्ये जाऊयात, उदय जाधव यांच्याकडे। उदय, काय माहिती तुमच्याकडे आणि अपडेट? श्वेता, न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यानुसार उत्सुकता होती सर्व महाराष्ट्र जनतेला की पहिलं भाषण कोण करणार, किती जणांची भाषण होणार, त्याची माहिती अधिकृतरित्या न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। संयुक्त महाराष्ट्र जल्लोष मेळाव्यामध्ये सर्वात प्रथम भाषण हे कॉम्रेड रेड्डी यांचं होणार आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ज्या नेत्या आहेत सुप्रिया सुळे यांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल आणि सर्वात शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। पहिलं भाषण कोण करणार, राज ठाकरे करणार का उद्धव ठाकरे करणार, याची देखील एक उत्सुकता होती। मात्र आता क्रम जो आहे तो ठरलेला आहे। शिवसेना आणि मनसेच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हा संपूर्ण क्रम जो आहे तो बनवलेला आहे। राज ठाकरे हे पहिलं भाषण करतील, त्यानंतर सगळ्यात शेवटी हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। त्यामुळे आता हे 2 नेते आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलणार आहेत, येणाऱ्या राजकारणाची युती इथे होईल का, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे। मात्र जे सांगण्यात येत आहे त्यानुसार फक्त मराठी भाषेच्या गौरवासाठी आणि मराठी माणसाच्या सन्मानासाठी ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। त्यानुसार मराठी भाषेसाठी आपण सर्व पक्ष इकडे एकत्र यायला पाहिजे, त्यानुसार त्यांनी निमंत्रित सर्व पक्षांना केलं होतं। त्यापैकी सीपीआय सीपीआयचे जे नेते आहेत त्यांनी ते प्रतिसाद दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी ते प्रतिसाद दिलेला आहे आणि मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी हा संपूर्ण सोहळा जो आयोजित केलेला आहे। त्यामुळे आता भाषणांचा क्रम जो आहे तो ठरलेला आहे। एकूण 4 नेत्यांचं भाषण या व्यासपीठावरती होणार आहे। सर्वात प्रथम प्रकाश रेड्डी सीपीआयचे नेते यांचं भाषण होणार आहे, त्यानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आहेत त्यांचं भाषण होईल, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल आणि सर्वात शेवटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत।